ते आम्ही आलेलो तेव्हा पवन चक्की होती, गार्डन बिर्डन नाही. हां गार्डन वगैरे बांधलं आहे. इथे एक नदी कुठली तरी लागली आहे. नदीचं नाव माहिती असेल तर जरा कमेंट करून सांगा. आणि इथे वरती ब्रिज आहे मस्त आहे की आता हिवाळा असल्यामुळे जरा सुट्टी आलेली आहे. वरती ओटी असेल त्यामुळे जरा पाणी कमी दिसतं. कारण बाजूला समुद्र खाडी आहे, या साईडला नदी आहे. आणि ते समोर जे मंदिर दिसतं ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. चांगला असा नजारा आहे. आता पुढे आपण जाणार आहोत. हिरवागार असा नजारा. तर आता आपण पोचलोय पवन चक्कीच्या इकडे. आणि आता इथे समोर गार्डन आहे मस्त आहे की देवगडच्या बीचचं. तर थोड्या वेळात आपण टाकूया. मस्त आहे की असेल पवन चक्क्या. 8 ते 9 काहीतरी पवन चक्क्या तिथे. मस्त असा नजारा इकडचा. हे बघा हे बीच आहे मस्त आहे की. आता आलो आम्ही देवगड बीचवरती. आमच्यासोबत ओमकार आहे, ओमकार गावडे. म्हणजे आता त्यांनी आम्हाला फिरवला नाही सगळीकडे, आम्ही त्याला फिरवतो. पण दाखवतो असा की मी फिरवतोय सगळ्यांना. आणि आमचा कॅशियर आहे तो, सगळ्या कॅश देणारा. पैसे नव्हतो, पैसावाला माणूस आहे पण लय पैसा आहे त्याकडे. तुम्हाला पैशाची गरज असेल तर त्या मी तुम्हाला ह्याच्यावरती माझ्या भावाच्या आयडीवरती त्याचा नंबर टाकीन. तुम्ही त्या नंबरवरती हे करून त्याला पैसे मागू शकता त्याकडे. एक गडबड केला वापर चला मेला चुकीच्या रस्त्यावर उतरलं. बघितला हे असे नियोजन, यांना नियोजन करता येत नाही. हे बघा हे असे नियोजन करणारे चुकीच्या साईडने उतरवतात आम्हाला. हे बघा. आणि आम्ही तिघं पण असे त्याला नादी लागून आम्ही त्या नादी लागून येतो. हेच ते गार्डन होतं पवन चक्क्यांच्या बाजूला. बघू शकता एका साईडला गार्डन मस्त आहे की आणि एका साईडला नाथांग असा समुद्र. एक नंबर व्ह्यू आहे. वाव कडक. आणि इथून त्या साईडला एक रोपवे पण आहे. मला दाखवायला विसरलो मी. त्या साईडला एक रोपवे पण आहे. काहीतरी प्राईस काहीतरी त्याची 1100 काय 700 असं काहीतरी प्राईज आहे. 1 मीटरचा 1 किलोमीटरचा आहे. पण बघून माझी ब्रेक लागतच नाही. लागत नाही सरळ जायचं नाही तर डायरेक्ट खाईला असतो खाली त्या रोडवरती. हे पण ब्रेक नाही ना चालणार. पायातलो हा कसं डिक्स असल्यामुळे जास्त पटकन लागत नाही तो पटकन. जवळ आहे आता आपल्याला.
आहे दाभोळमधील पोखरबाव येथील एक सिद्धिविनायक गणपती मंदिरमध्ये. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आहे ते. आणि इथे एक शंकराची पिंडी ना, शंकराची पिंडी जी आहे जी पाण्यामध्ये आहे, तर तिथे आपण जाऊन बघूया. चला. चला आता आपण खालती जाऊया बघायला. हे बघा, ही वाट आहे खालती जायची. हे आपण असं इथून खालती नदीच्या काठापर्यंत जाणार. अशी सुंदर अशी वाट आहे खालती जायची. हे तुम्ही बघू शकता. मंदिरं, छोटी छोटी मंदिरं आहेत. दत्तगुरूंची मूर्ती आहे. आणि हे बघा, आता पुढे आपल्याला दिनेश दादा सांगेल मंदिराचे वैशिष्ट्य कसे आहेत ते. मला नको सांगू, मला काही एवढं येत नाही. हे बघा, ही अशी गुहा आहे त्या साईडला. आणि इथून इथे काय ते काय बोलतात, स्पा स्पा बोलतात ना? नाही ते कुठं सुद्धा हां फीस नाही का, स्पा बोलतात तिथं ना. बघा, फुकटमध्ये स्पा करू शकतो आपण इथे येऊन. तुम्ही पाय टाकून बघा, मासे आहेत सगळे ते स्पावाले मासे. तुम्ही बिंदास बसून यामध्ये स्पा करू शकता इथं चांगल्यापैकी. बघा, त्याला बोलतात पाण्यातला गणपती आणि शंकराचं मंदिर. तिकडे जाऊ नको, तिकडे ओमकार, तिकडे नको जाऊ. हे गणपती काय पाण्यातला गणपती आणि ते शंकराची मूर्ती पिंडी. हा ओमकार बघा. ते खूप जुनं मंदिर आहे. हे पावसामध्ये खूप पाणी भरलेलं असतं. आज कुणाला गोष्ट आहे तुमच्याकडे आता इथला स्पेशल अंडर वॉटर व्ह्यू दाखवतोय. बघू शकता, एकदम खतरनाक व्ह्यू आहे.
जगा 2 वांडास केळीच्या बागेमध्ये 3 काय सांगते काय तुम्ही चला पुढे तुमच्या मागून मी येणार स्पॉन्सरवर कोण आहे कोण नाही कॉन्सर्न कोण नाही इथे सध्या. TTMM हां गावठी पोहे हे तुका घेऊचे आहेत ना रे हां तर आपण आता इथून सर्व फिरून आलो आपण आणि आता आपण आलो आहे आचराला. चांगलं आहे आचरा बाजारपेठमध्ये थांबलो आहे तर आपण इथे आता थाळी मागवली आहे. तर आम्ही तिघांनी मागवली चिकन थाळी. बघा ही माझी आहे. ओंकार कसं आहे खातो ते टेस्ट चांगली आहे आणि जुनूने मागवली ओंकार आणि याची कुठली थाळी आहे सौंदाळा थाळी आहे. काय काय केलं याच्यामध्ये सौंदाळा आहे करी आहे दोन करी मच्छी आहे. 2 मच्छी आहे फ्राय ओके सगळं सेम आहे फक्त चिकनच्या जागेवर त्याने सौंदाळा दिलेला आहे. तर चला आपण खातो आणि चला आपण नंतर निघूया. तर आपण सकाळीच कुणकेश्वरचं दर्शन घेतलं नंतर मग दाभोळच्या गणपतीला गेलेलो आणि तिथून नंतर मग आपण फिरत आलो इथे पुन्हा आचरा बाजारपेठमध्ये. तर आचरा बाजारपेठमध्ये आलो आहे तिथे नाश्ता वगैरे झाला मस्तपैकी आणि आता व्हिडिओ एंड करायची पाळी झाली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवानंद गावडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नको. बाय.